नमस्कार, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज मी आलेलो आहे नाशिकच्या सुप्रसिद्ध असं जिथे मिळतात आप्पे। सर्व ऑप्शन आहे तिथे तुम्हाला बघू शकतो। आप्पे आहेत, मेदूवडा आहेत, उत्तप्पा आहेत आणि ढोकळे देखील आहेत। प्लस इथे मिळतं तुम्हाला या साईडला बघू शकतो इथला कोणता आहे पाइनएप्पल शिरा। पाइनएप्पल शिरा हे आहे एक्झॅक्टली लोकेशन पाम रोड म्हणतात त्याला। जेव्हा तुम्ही इंदिरानगरच्या बोगद्याकडून सिटी सेंटरकडे येणार तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडला हे स्टॉल लागेल यांचा। दादा काय स्टॉल नावाचं स्टॉल आहे आपलं? किंग्स ब्रेकफास्ट। किंग्स ब्रेकफास्ट। किंग्स ब्रेकफास्ट। आणि काय नाव आपलं? महेंद्र दिलीप सिंग राजपूत। अच्छा, कधीपासून चालू केलं दादा? सर याला 6 वर्ष झाले आता। क्या बात आहे। आणि तुम्ही तर यार खूप यंग दिसतात। काय एज्युकेशन आहे तुमचं? मी आता 12वीला सायन्स। आता आहात म्हणजे शिकता आहात। सी मुलगा शिकतो आहे त्याच्याबरोबर पॅरलल काम करतो आहे। आणि कोणत्या कॉलेजला आहे दादा? पंचवटी कॉलेज। आणि मग कसं मॅनेज करतोस तू? 12 वाजता कॉलेज असतं, इथून 11 वाजता जातो, सकाळी 6:30ला येतो। क्या बात आहे। आणि हा फॅमिली रन बिझनेस आहे का? हो, मित्र परिवाराचे सर्व मित्र आहे। कोण कोण आहे तुझ्याबरोबर मदतीला? बघा हा सचिन भाऊ आहे, अभय, दीपक दादा, ओमकार, अमोल, संदीप जगताप आहे। क्या बात आहे। म्हणजे ही सर्व यंग टीम आहे। तुम्ही कॉलेजचे मित्र आहात का? नाही सर, मित्र आहात कॉलेजचे नाही। कोण जॉबला जातं, कोण दुपारी मॉलला जॉबला जातं। क्या बात आहे। हे जिवंत उदाहरण आहे। तुम्ही पार्ट टाइम कसं पैसा कमवू शकतात आणि स्वतःचा स्वर्थ कसा भागवू शकतात। आणि शिकला कुठे तुम्ही एवढ्या गोष्टी सर्व? काय नाही, आमचे संदीप जगताप हॉटेल मॅनेजमेंट आहे। हां, त्यांनी शिकवून आम्हाला कव्हर केलं आहे। संदीप भाऊ आता इथे नाही, ते बाहेर गेले थोडे। हॉटेल मॅनेजमेंट म्हणतात तुम्ही फक्त 5 स्टार आणि 3 स्टारमध्ये जॉब करू शकता, तर हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी मॅनेजमेंट कशी करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणता येईल आपल्याला। त्याने त्यांचे मित्र गोळा केले, त्यांना एक उत्तम असा व्यवसायाचे आणि उत्पन्नाचं असं एक साधन निर्माण करून दिलेलं आहे। बघू शकतो इथे क्वालिटी अप्रतिम आहे। आणि इथे मला जरा सांगा काय काय मिळतं स्टार्ट टू एंड? बघा हे ओमकार, इथं बघ उपमा शिरा आपल्याकडे पोहे। ओके, काय प्लेट? 25 रुपये प्लेट। 25 रुपये। ओके, त्यानंतर शेवई आहे, ही पण 25 रुपये प्लेट आहे। ओके, शेवई म्हणजे मॅगी? मॅगी, इंडियन मॅगी। क्या बात आहे। उपमा आहे, हे पण 25 रुपये प्लेट आहे। ओके, इथं इडली, ही 30 रुपये प्लेट आहे। हा दाल वडा आहे, हा पण 30 रुपये प्लेट आहे। हा मेदूवडा, हा पण 30 रुपये प्लेट आहे। आप्पे, उत्तप्पा आणि इथे गरमागरम सर्व सर्व गरमागरम आप्पे तयार होत आहे। हे बघा गरमागरम आप्पे इथे तयार होत आहे। क्या बात आहे। आणि इथे तुमचा मिळतो इथे ढोकळा देखील। ओके, ढोकळा, हे पाइनएप्पल शिरा। म्हणजे जवळजवळ 10 ते 12 आयटम आहेत दादा इथे? 12-13 आयटम आहेत सर। क्या बात आहे। सो बघू शकतो इथे मला कौतुक असं वाटतं यांचं, सर्व मित्र एकत्र आलेले आहे आणि त्यांनी हा बिझनेस चालू केलेला आहे आणि याच्यातूनच ते अर्थार्जन करून शिक्षण पण घेत आहेत। सो हॅट्स ऑफ टू यू यार, आणि तुमच्या मित्रांचं खरंच कौतुक आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी तरुण मित्र हा व्हिडिओ बघत असतील त्यांना मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही ठीक आहे, तुमचे जे वय आहे ते अभ्यासाबरोबर खेळण्याचं बागडण्याचं पण आहे, पण असे पण काही जिवंत उदाहरण समाजामध्ये आहेत की ते स्वतःचा खर्च हा स्वतः भागवतात आणि नॉट अ जोक। खरंच हॅट्स ऑफ टू यू अँड युअर टीम। आणि मित्रा, तुला जर इथे यायचं असेल तर कसं यायचं ते सांग, आणि मला आज तू काय स्पेशल खाऊ घालणार आहे ते सांग। सर तुम्हाला गरम आप्पे देणार आहे। ओके, सो आता आपण आप्प्यांची टेस्ट करणार आहोत। त्यांची कशी टेस्ट करतात बघूया। कसं काय काय देतो दादा इथे आप्प्यांमध्ये तू? ते बघा गरमागरम आप्पे तयार झालेले। दादा काय प्लेट आहे ही? बस 30 रुपये प्लेट आहे सर। 30 रुपीज प्लेट। क्या बात आहे। गरमागरम आप्पे तुम्हाला इथे विशेष असं असतं ना, घरगुती तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला, आणि क्वालिटी जी आहे ती हे सर्व एकाच ग्रुपची आहे का? एकच ग्रुप। हे बघा इथे व्हरायटी ऑफ जिथे आहे स्टॉल त्यांनी सर्व एकच ग्रुप आहे यांचा। इकडे फक्त चटणी सांबार राहतं, तिकडे सर आहे। अच्छा, जेणेकरून इथे तुम्हाला खाण्यासाठी जो आहे तो वेगळा तुम्हाला स्पेस मिळेल, बरोबर ना? याच्याबरोबर इथे तुम्हाला सांबार आणि मिळणार आहे चटणी, ही रेड चटणी आणि ही रेड चटणी। क्या बात आहे। सो आता आपण टेस्ट करणार आहोत यांचा सांबार या। आणि दादा तुम्हाला हे चालू करावं असं कसं वाटलं आणि केव्हा वाटलं तुम्हाला? ते आमचे ओनर आहेत, त्यांना विचार। काय नाव आहे यांचं? संदीप जगताप। हेच ते संदीप जगताप ज्यांनी तो माईक त्यांना द्या प्लीज। यार ते हे कुठे पडलं? ते शोधे बघ
हां. सो माझ्याबरोबर आता आहेत संदीप भाऊ, ज्यांच्या मनात ही कल्पना आली की असं काहीतरी आपण चालू करू शकतो. संदीप सर, तुमचं तर विनय कुटुंब व्हिडिओजमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही मी असं ऐकलं की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करतात. तुमचं कंप्लीट झालं आहे की? एक मिनटं. सो माझ्यासोबत आहे आता संदीप भाऊ जगताप. जसं प्रशांत भाऊने सांगितलं की त्यांचे गुरु, त्यांचे मेंटर, ज्यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यामुळेच मला ही प्लेट जी आहे माझ्या हातात आहे आज, अप्रतिम अशी. दादा, तुमचं एज्युकेशन झालं आहे का चालू आहे? माझं एज्युकेशन झालं. अच्छा, कधी कंप्लीट केलं तुम्ही? कंप्लीट झालं ते 2008ला. 2008ला कंप्लीट केलं तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट. कुठून केलं आहे? इथे ॲक्च्युली सर्टिफिकेट कोर्स केला. सर्टिफिकेट कोर्स केला ॲम्रो कॉलेज. ओके. आणि मग तुम्हाला ही कल्पना कशी आली? ही कल्पना सर ॲक्च्युली वडील रिटायर होते. मग ॲक्च्युली वडिलांचं आहे सगळं. मग त्यांनी हे चालू केलं कारण त्यांना काही जेवण बनवणं आणि लोकांना खाऊ घालणं याचा छंद पहिल्यापासून होता. ओके. मग त्यांनी हे चालू केलं होतं आणि मग ॲक्च्युली माझा कोविडनंतर माझा जॉब गेला. कोविडनंतर तुमचा जॉब गेला? ओके. तर कुठे होता जॉबला तुम्ही? मी यॉर्क वायनरी. यॉर्क वायनरी नाशिक म्हणून तिथे ॲज अ वर्कर म्हणून होतो. आणि अप्रतिम. आणि मग ते जॉब गेल्यानंतर मग मी वडिलांना हे जॉईन करावं लागलं मला. ओके. आणि खरंच खूप छान टेस्ट आहे. घरगुती टेस्ट तुम्हाला फील येईल. तुम्हाला जर मी सांगू नाही शकत तिथे कशी आहे, तुम्हाला इथे येऊन टेस्ट करायला लागेल, एवढंच मी सांगेल. हां. तर सो तुमचा जॉब गेल्यानंतर तुम्हाला ही कल्पना सुचली आणि तुम्ही याला पूर्ण फुल टाईम गेलं. आता किती स्टॉल आहे तुमचे? आता ॲक्च्युली इथे एक स्टॉल आहे आणि बाकी मग आम्ही लोकांना ॲज अ मार्जिनवरती देतो. आणि एक इंदिरानगरला आहे, एक मखमलाबाद रोडला आहे, एक कॉलेज रोडला आहे. क्या बात आहे. आणि मग ही जी मुलं आहेत 12वी पास किंवा कॉलेज करून खरंच कौतुक वाटतं मला यांचं. आणि मग तुम्ही यांना जॉब सॅलरीजवर आहेत की कसं आहेत? हां, डेली वेजेसवरती आहे. त्यांचा एक पार्क तयार होतं आणि हे काही जॉबला आहेत, काही कॉलेजला आहेत. खरंच म्हणजे त्यांनी एक व्यवसायाची म्हणा किंवा स्वयं अर्निंगची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे, रोजगार उपलब्ध करून दिला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्वालिटी अप्रतिम आहे. थँक्यू. आणि फ्युचर प्लॅन काय आहे तुमचा? फ्युचर प्लॅन सर हे सर्व्हिस लोकांपर्यंत चांगली पोचावी आज माझं फ्युचर प्लॅन आहे. अजून याच्या शाखा वाढल्या तर खूपच. क्या बात आहे. काय ब्रँड नावाने आहे तुमचं? हे किंग्स ब्रेकफास्ट म्हणून आहे. किंग्स ब्रेकफास्ट. आणि जर इथे यायचं असेल तर सांगा मला कसं आहे? इथे गोविंदनगर हा एरिया, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकला युफोरिया जिम हे लोकेशन आहे, त्याच्या समोर आहे. ओके. तुम्ही गुगलवरती जर टाकलात किंग नाश्ता पॉईंट नाशिक असं टाकायचं, तुम्हाला लोकेशन मिळून जाणार. एक्झॅक्टली. सो अप्रतिम नाश्ता आहे. तुम्ही या आणि या तरुण मुलांना किंवा तरुण उद्योजकांना सपोर्ट करा, मी असं आवाहन करतो. नक्की इथे व्हिजिट करा. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, खातपीत राहा आणि त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम पण करत राहा. आता मी याच्यावर मारणार आहे ताव. तुम्हाला जर यायचं असेल तर या, नाहीतर मी आता याचं खायला सुरुवात करणारच आहे. धन्यवाद. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.